पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात अर्थात जळगावमध्ये असणार आहेत। जळगावमध्ये लखपती दीदीच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थिती लावणार आहेत। लखपती दीदी योजनेच्या लाभार्थी महिलांशी ते संवाद साधतील। लखपती दीदी संमेलनासाठी जळगावमध्ये येण्यासाठी उत्सुक असल्याची एक पोस्ट मोदींनी केली आहे आणि मोदींच्या या दौऱ्यामधून महायुती आपल्या विधानसभेच्या दृष्टीने प्रचाराचं रणशिंग फुंकणार असंही समजतंय। मोदींचा हा दौरा नेमका कसा असेल आपण बघूया त्या संदर्भातले काही तपशील। मोदींचा हा जळगाव दौरा आहे। 11:05 जळगाव विमानतळावर त्यांचं आगमन होईल। 11:30 म्हणजे 11:30 वाजता लखपती दीदी या कार्यक्रमस्थळी ते उपस्थित होतील। त्यानंतर 11:15 वाजता 80 लखपती दीदींशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत। 12:15 वाजता बचत गटांसाठी 5,000 कोटींच्या कर्जाचं वाटप केलं जाईल। 12:20 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र वाटप होईल। 12:25 2,500 कोटींच्या योजनांचं लोकार्पण मोदींच्या हस्ते होईल आणि 12:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करतील। 1 वाजता जळगावमधील कार्यक्रम संपून मोदी पुन्हा दिल्लीकडे रवाना होतील। प्रतिनिधी सचिन गोसावींकडून याबाबतचे अपडेट्स आपण घेणार आहोत। सचिन, आता सध्या नेमकी कार्यक्रम स्थळावर काय नेमकं तुम्हाला पाहायला मिळतंय, कशा पद्धतीची तयारी झाली आहे? निश्चितच आपण जर बघितलं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि जळगाव विमानतळा शेजारी इंडस्ट्रियल पार्क मैदानावर त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। आपण आता समाजस्थळी आहोत। आपण बघू शकतो की भव्य असा स्टेज या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 11 लाख लखपती ज्या दिदी आहेत त्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। स्वयंसहायता जे बचत गट आहेत 48 लाख सदस्यांना 250 कोटी रुपयाचा रिव्हॉल्विंग फंड असेल। स्वयंसहायता समूहांना 5,000 कोटी रुपयाचं कर्ज असेल। या योजनांचा आज या ठिकाणी तयारी केली जाणार आहे। जवळपास 50,000 पेक्षा अधिक महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि या कार्यक्रमाची जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळते आहे। 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे आणि लखपती दीदींशी संवाद साधल्यानंतर ते या ठिकाणी येणार आहेत। एकंदरच 12 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे। आपण बघितलं तर आतापासूनच महिलांमध्ये एक उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे। महिलांचं आगमन या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि जय्यत तयारी या कार्यक्रमाची करण्यात आलेली आहे। आज पावसाचं वातावरण असल्यामुळे एक मोठा डोम देखील या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। अगदी, आणि एकंदरीत दिवसभरात तिथे काय घडतंय, प्रत्यक्ष मोदी पोहोचल्यानंतर कशा पद्धतीने दौरा पुढे जातोय याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीसाठी।